प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रात प्रार्थनेबद्दल बरंचसं शिकवलेलं आहे आणि बरेचसे उदाहरणं देखील प्रार्थनेचे आहेत. आणि आज पुन्हा एकदा आपण दानिएलाच्या पुस्तकातून आणि दानिएलाकडून प्रार्थनेबद्दलच्या काही गोष्टी शिकूया. दानिएलाचा 9वा अध्याय याच्यामध्ये केलेली प्रार्थना हा एक उत्कृष्ट नमुना, एक उत्कृष्ट उदाहरण आहे, ज्याच्यात बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी प्रार्थनेबद्दलच्या सांगितलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा आपण दानिएलाच्या 9व्या अध्यायाकडे वळू. दानिएल 9:1-4 हा आजचा शास्त्रभाग आहे आणि आजचा विषय आहे देवाचं वचन आणि प्रार्थना भाग 2. देवाचं वचन आणि प्रार्थना भाग 2 आणि शास्त्रभाग आहे दानिएल 9:1-4. आतापर्यंत आपण दानिएलाकडून 2 गोष्टी, 2 महत्त्वाचे तत्त्व प्रार्थनेबद्दलचे पाहिलेले आहेत. पहिली गोष्ट ही की खरी प्रार्थना ही देवाच्या वचनाने प्रेरित होत असते. प्रार्थनेची प्रेरणा ही देवाच्या वचनावरून मिळत असते. आणि दुसरी गोष्ट ही की खरी प्रार्थना ही देवाच्या इच्छेवर किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे केली जाते, की त्याची इच्छा ह्या जगामध्ये पूर्ण व्हावी म्हणून. आणि आपण पाहिलं की दानिएलाजवळ देवाचं वचन होतं. त्याने देवाचं वचन वाचलं आणि त्या वचनातून त्याला देवाची इच्छा कळली की इस्रायल लोकांचा बंदिवास जवळजवळ संपत आलेला आहे. आणि मग ते पूर्ण होण्यासाठी तो प्रार्थना करू लागला. आता प्रश्न असा आहे की जर एखादी गोष्ट देवाच्या दृष्टीने चुकीची आहे, जर एखादी गोष्ट देवाच्या वचनात लिहिलेली नाही, अशा गोष्टीसाठी आपण प्रार्थना करावी का? उदाहरणार्थ, विवाहाच्या बाबतीत जर पाहिलं तर पुष्कळसे लोक, तरुणी असं म्हणतात की ज्यांचं प्रेम विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर झालेलं असतं, ते म्हणतात की एक दिवशी तो देवाकडे येईल किंवा एक दिवशी ती देवाकडे येईल, पण तुम्ही प्रार्थना करा. हे योग्य आहे का? जर देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की विश्वासाऱ्यांचा विश्वास न ठेवणाऱ्यांशी काय संबंध, अंधकाराचा प्रकाशी काय संबंध, तर अशा गोष्टीसाठी जे देवाच्या दृष्टीने चुकीचं आहे, योग्य नाही, अशा गोष्टींसाठी प्रार्थना करणं हे फक्त आपला वेळ वाया घालवणं आहे, आपला हट्ट पुरवण्यासारखं आहे. आता तिसरी गोष्ट आपण दानिएलाकडून शिकूया. दानिएलाचा पुस्तक याचा 9वा अध्याय आणि वचन 3. तो असं म्हणतो, हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोंताट नेसणे व अंगावर राख उधळणे ही सुरू केली. आता त्या काळामध्ये अशा प्रकारे ते शोक व्यक्त करीत होते. राख डोक्याला फासणे, गोंताट नेसणे, शोक करणे, रडणे, ओरडणे वगैरे. आणि दानिएल म्हणतो की अशा रीतीने मी प्रार्थना सुरू केली, मी आपलं मुख देवाकडे लावलं, म्हणजे मी पूर्णपणे ठरवलं. बघा, त्याने पूर्ण मनाचा निश्चय केला आणि मग त्याने प्रार्थनेला सुरुवात केली. म्हणजे काय? म्हणजे प्रार्थना करण्यापूर्वी आपल्या स्वतःची आपण तयारी केली पाहिजे, आपल्या मनाची तयारी झाली पाहिजे. म्हणून 3ऱ्या वचनात तो म्हणतो की मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून, आणि मग प्रार्थना असं लिहिलेलं आहे. 2 गोष्टी आपण दानिएलाच्या जीवनावरून पाहतो. ज्यावेळेस आपण त्याच्या प्रार्थनेकडे, त्याच्या प्रार्थनेच्या जीवनाविषयी वाचतो, त्यावेळेस आपल्याला 2 गोष्टी त्याच्याबद्दल दिसून येतात. पहिली गोष्ट ही की तो प्रार्थनेत नियमित किंवा तत्पर होता. आणि दुसरी गोष्ट, त्याची प्रार्थना ही आग्रहाची, व्याकुळतेची किंवा कळकळीची अशी होती. आता बघा, प्रार्थना अशी गोष्ट नाही की जी आपण करतो. प्रार्थना हा जीवनाचा एक भाग असतो, ख्रिस्ती विश्वास असणाऱ्याचा. काही ठराविक वेळेस आपण करायचं असतं असं नाही, तर देवाच्या सानिध्यात राहणं. म्हणून 3री गोष्ट या वचनात जी आपल्याला दानिएलाकडून शिकायला मिळते ती ही की प्रार्थनेचा परिणाम देवाबरोबर असलेल्या
आपल्या सहभागितेवरून दिसून येतो. म्हणजे आपली देवाबरोबर किती सहभागिता आहे, किती जवळचं नातं आहे, हे आपल्या प्रार्थनेवरून दिसून येतं की आपण किती प्रार्थनेत देवाच्या सानिध्यात आहोत. 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात तो म्हणतो की हे जाणून, हे म्हणजे काय? हे म्हणजे त्याच्या अगोदरच्या वचनात जे काही इर्माया संदेष्टाने सांगितलेलं, जी भविष्यवाणी त्यांनी वाचली की त्याच्या लोकांचं काय होईल, ते बंदिवासात राहतील 70 वर्ष आणि त्यानंतर परमेश्वर त्यांना परत आणेल, हे जाणून मग त्याने प्रार्थनेला सुरुवात केली. त्यावेळेस त्याने मनाचा निश्चय केला. म्हणून पहिली गोष्टची दानिएलच्या प्रार्थनेबद्दलची ही की त्याच्या प्रार्थनेत नियमितपणा किंवा तत्परता ही होती. म्हणजे जसं काही जण प्रॉब्लेम आल्यानंतर प्रार्थना करतात, देवाकडे धाव घेतात, दुसऱ्याला प्रेयर रिक्वेस्ट पाठवतात, तसं नव्हतं. तर प्रार्थना, देवाची सहभागिता हा दानिएलच्या जीवनाचा एक भाग होता. दानिएलच्या 6व्या अध्यायात जर आपण वाचलं, जे उदाहरण आपण पाहिलं, पण पुन्हा एकदा आपण त्याच्याकडे वळू. दानिएलचा 6वा अध्याय आणि 10व्या वचनात आपण वाचतो की ज्या वेळेस ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलने ऐकले, तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमाच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने त्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. ज्यावेळेस राजाने कायदा पास केला की जो कोणी त्याचं नमन करणार नाही तर देवांचा करेल, त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. ह्या फरमानावर ज्यावेळेस सही झाली त्यावेळेस शास्त्रात लिहिलेलं आहे की दानिएल आपल्या घरी गेला. त्याच्या खिडक्या यरूशलेमेकडे उघड्या होत्या आणि नित्यक्रमाप्रमाणे त्याने प्रार्थना केली. आता काही जणांना असं वाटतं की राजाने हा कायदा पास केला म्हणून दानिएल घरी गेला आणि त्याने 3 वेळेस प्रार्थना केली. तसं नाही, तसं नाही आहे. हा दानिएलचा रोजचा क्रम होता, नियमितपणे. आणि म्हणून जेव्हा राजाने हे फरमान सही केलं, हा कायदा पास केला, दानिएलच्या जीवनावर, त्याच्या प्रार्थनेवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. किती विशेष आहे. तो नेहमीप्रमाणे, रोजच्या प्रमाणे प्रार्थना करीत होता आणि त्याने 3 वेळेस गुडघे टेकून प्रार्थना केली. म्हणजे प्रॉब्लेम आल्यावरच नाही, तर नियमितपणे तो प्रार्थना करीत होता. म्हणजे तो प्रार्थनेत तत्पर किंवा नियमित होता. हे आपल्याला दानिएलकडून शिकायला मिळतं. पुढे जर आपण वाचलं दानिएल 9 वचनं 20 आणि 21. दानिएल 9 ज्यावेळेस त्याने ही प्रार्थना संपवली आणि त्याच्या शेवटी काय लिहिलेलं आहे बघा. तो म्हणतो की मी बोलत व प्रार्थना करीत असता, म्हणजे त्याने ही जी प्रार्थना करायला सुरुवात केलेली आहे, ही प्रार्थना आता संपायला आलेली असताना, तो बोलत असताना व प्रार्थना करीत असता, माझे पाप व माझे लोक इस्रायलांचे पाप कबूल करीत असता आणि माझ्या देवाच्या पवित्र पर्वतासाठी माझा देव परमेश्वर याच्याकडे विनंती करीत असता, असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता, जो पुरुष गाब्रिएल दृष्टांताच्या आरंभी मी अगदी व्याकुळ असता माझ्या दृष्टीस पडला, तो संध्याकाळचे यज्ञ समयी माझ्याजवळ आला. बघा, दानिएल ज्यावेळेस नियमितपणे प्रार्थना करीत होता, त्याच्या प्रार्थनेत तत्परता होती. तो म्हणतो की प्रार्थना करत असतात, प्रार्थना संपवताच, बोलत असतानाच देवाचा गाब्रिएल देवदूत त्याच्याजवळ आला. प्रार्थनेची तत्परता किंवा नियमितता. आता लूक 18 आणि 1 मध्ये प्रभू येशूने सांगितलं की मनुष्याने नेहमी सतत प्रार्थना करावी, खचू नये. प्रेषितांची कृत्य 1 आणि 14 मध्ये आपण वाचतो, ते एक चित्ताने प्रार्थना करीत होते. प्रेषितांची कृत्य 2:42 मध्ये आपण वाचतो की त्यांचं सर्व सामायिक होतं आणि ते प्रेषितांच्या शिक्षणात, प्रार्थनेत, भाकर मोडण्यात हे तत्पर होते. प्रेषितांचे कृत्य 6:4
रोमकरास 12:12 आणि 1 थेसलोनिके 5:17 की निरंतर प्रार्थना करा. या सर्व वचनावरून आपल्याला दिसून येतं की प्रार्थनेमध्ये ही नियमितता असली पाहिजे. दुसरी गोष्ट दानिएलकडून आपल्याला प्रार्थनेबद्दल जी शिकायला मिळते ती ही की दानिएलाने नियमितपणे तर प्रार्थना केली, तो प्रार्थनेत तर तत्पर होता, पण त्याची प्रार्थना ही आग्रहाची, एकनिष्ठतेची होती. 3रं वचन बघा, दानिएल 9:3. हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोंताट नेसणे, अंगावर राख उधळणे ही सुरू केली. आणि मग 4थ्या वचनात तो म्हणतो की मी आपला देव परमेश्वराची प्रार्थना करून पापांगीकार केला, म्हणजे पश्चाताप केला. आता त्या काळामध्ये शोक व्यक्त करताना ते अंगावर राख फासत होते, रडत होते, आक्रोश करीत होते आणि अशा रीतीने त्या प्रार्थनेची व्याकुळता किंवा आग्रह ते व्यक्त करीत होते. आणि दानिएल म्हणतो की अशा रीतीने मी प्रार्थना सुरू केली. याकोबाचे पत्र 5वा अध्याय आणि 16 आणि 17 वचनात आपण वाचतो की धार्मिकाच्या आग्रहाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. आणि मग पुढं असं लिहिलं आहे की एलिया देखील आपल्यासारखा माणूस होता, पण त्याने आग्रहाने प्रार्थना केली. बघा, म्हणजे प्रार्थनेचा आग्रह किंवा व्याकुळता, त्याने आग्रहाने प्रार्थना केली पाऊस पडू नये, आणि तसं झालं. आता आग्रह किंवा व्याकुळपणा म्हणजे नेमकं काय? आता हे सांगण्यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला देतो. जरा विचार करा, ज्यावेळेस तुमच्या जीवनात एखाद्या आणीबाणीचा प्रसंग आला, एखादी ट्रॅजेडी झाली, एखाद्याचा अपघात किंवा एखादी इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण झाली, अचानक काहीतरी घटना घडली, अशा वेळेस तुम्ही कशी प्रार्थना केली? अशा वेळेस तुम्ही काय प्रार्थना केली? काही विशिष्ट शब्द वापरले, देवाचे वचनं वापरले? निश्चितच नाही. जे काही मनातून आलं ते मनापासून देवाला सांगितलं, ते त्याच्यापुढे व्यक्त केलं, आणि त्याला म्हणतात आग्रहाने किंवा व्याकुळतेने, म्हणजे खऱ्या मनाने, आतून वर छाप पाडण्यासाठी, दुसऱ्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी नव्हे, किंवा आपण किती धार्मिक आहोत हे दाखवण्यासाठी नव्हे. तर आग्रहाची प्रार्थना म्हणजे खऱ्या मनाने, व्याकुळतेने, मनापासून केलेली प्रार्थना. आणखी एक गोष्ट या ठिकाणी दानिएलाकडून जी शिकायला मिळते ती ही की त्याने फक्त प्रार्थना सुरू केली नाही, प्रार्थना करण्याचा निश्चयच केला नाही, तर त्याने पश्चाताप केला आणि उपवास केला. म्हणजे प्रार्थनेमध्ये त्याने उपवास हा मिक्स केला. आता दोन्ही जुन्या आणि नव्या करारामध्ये आपण पाहतो की देवाच्या लोकांनी वेगवेगळ्या प्रसंगी उपवास केलेले आहेत, प्रार्थना केलेल्या आहेत. उपवास आणि प्रार्थना या संगती असतात. बरेच वेळेस आपल्याला असं पाहायला मिळतं की काही विशिष्ट दिवशी लोक उपवास करतात. काही जणांचा विशिष्ट दिवस बुधवार किंवा शुक्रवार ठरलेला असतो आणि तो दिवस आहे म्हणून ते उपवास करतात. आणि ज्यावेळेस आपण त्यांना विचारतो की कशासाठी उपवास आहे, ते म्हणतात की असंच. म्हणजे त्या उपवासाचा काही उद्देश नसतो, फक्त एक दिवस नेमलेला असतो, म्हणजे एक रूढी किंवा परंपरा. किंवा उदाहरणार्थ 40 दिवस की सर्वजण करतात, लेंथ समय म्हणून केला पाहिजे हा उपवास नसतो. प्रार्थना अधिक प्रभावी व्हावी, प्रार्थनेचं उत्तर लवकर मिळावं, देवाने लवकर ऐकून आपल्या जीवनात हस्तक्षेप करावा, आपल्याला विजयी करावं, हा उपवासाचा उद्देश असतो. प्रार्थनेला प्रबळ करण्यासाठी एक रूढी परंपरा किंवा एक रीत म्हणून नव्हे, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी दानिएल म्हणतो की मी शोक केला, राख फासली, गोंताट नेसला आणि उपवास करू लागलो. चर्चच्या इतिहासात देखील आपण मंडळीच्या इतिहासात पाहतो की जे देवाचे महान सेवक होऊन गेले त्या सर्वांच्या जीवनात उपवासाचा एक भाग होता. उपवास आणि प्रार्थना हे दोन एकमेकांशी निगडीत संबंधित आहेत.
प्रार्थनेशिवाय उपवास करणे, प्रार्थनेला देवाच्या वचनाला वेळ न देता आपण बिझी राहून उपवास करणं हा शास्त्राला धरून केलेला उपवास नसतो. मला सांगू द्या, अशा उपवासाने फायदा होत नाही, तो वाया गेलेला उपवास असतो. आता शास्त्रात वेगवेगळ्या कारणासाठी उपवास केलेला आहे. उपवास हे वेगवेगळ्या कारणासाठी केलेले आहेत आणि केले जातात. पहिला शमूएलच्या पहिल्या अध्यायात आपण वाचतो की हन्ना, जिला मूलबाळ नव्हतं, ती व्याकुळ होऊन रडत परमेश्वराच्या मंदिरात उपवास आणि प्रार्थना ही नियमितपणे करत असत. म्हणजे तिचं उपवासाचं कारण हे वैयक्तिक होतं. वैयक्तिक कारणासाठी उपवास केला जातो. दुसरं कारण राष्ट्रीय आपत्ती आल्यावर. आता पहिल्या शमूएलच्या 31व्या अध्यायाच्या शेवटी आपण वाचतो की ज्यावेळेस लढाई चालू होती आणि त्या लढाईत शाऊल राजा आणि त्याचा पुत्र योनाथान हा मारला गेला. आणि ज्यावेळेस इस्रायल लोकांना कळलं, त्यांनी त्यांच्या बॉड्या, त्यांचे प्रेत आणले आणि सर्व राष्ट्राने, सर्व लोकांनी मिळून उपवास जाहीर केला. म्हणजे दुसरं कारण या ठिकाणी आपण पाहतो की राष्ट्रीय आपत्ती आल्यानंतर राजा मारला गेलेला, त्याच्यामुळे त्यांनी उपवास केला. तिसरं वैयक्तिक दुःखामुळे. दुसरा शमूएल याचा 12वा अध्याय. काही वेळेस गुंतागुंतीच्या समय देखील, ज्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही, अशा वेळेस उपवास केला जातो. उदाहरणार्थ दानियल 6 वचन 18 ते 20. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा उलगडा होत नसतो, देवाचं मार्गदर्शन हवं असतं त्यावेळेस. आणि काही वेळा उपवास येणारे जे संकट आहे, जी उद्भवणारी बिकट परिस्थिती, प्रसंग आहे, ती टाळण्यासाठी, त्याच्यातून आपल्याला निभावून जाण्यासाठी, देवाने सहाय्य करण्यासाठी उपवास केला जातो. जसं एस्तेर राणीने केला एस्तेर 4 की ज्यावेळेस यहूद्यांचा नायनाट होणार होता. आणि म्हणून हे एक कारण की गुंतागुंतीच्या परिस्थितीत देवाचं मार्गदर्शन घेण्यासाठी, येणाऱ्या संकटातून सुटका होण्यासाठी, काही वेळेस पश्चाताप, खरा पश्चाताप, पापाबद्दलचं दुःख व्यक्त करण्यासाठी, तर वेगवेगळ्या कारणासाठी उपवास हे शास्त्रात सांगितलेले आहेत. आणि ह्या गोष्टी आपल्याला दानिएलाच्या जीवनात पाहायला मिळतात. मग आता जरा विचार करा, तुम्हाला तुमचं प्रार्थनेचं जीवन वाढवायचं आहे का? प्रार्थनेत अधिक प्रभावी, अधिक यशस्वी, सामर्थ्यशाली व्हायचं आहे का? जर तशी इच्छा असेल तर दानिएलाकडे पहा. त्याने काय केलं ते करा. त्याने काय केलं? पहिली गोष्ट, त्याने देवाचं वचन वाचलं. तो देवाच्या वचनात गेला. पहिली गोष्ट, देवाच्या वचनाकडे वळलं. दुसरी गोष्ट, ते देवाच्या वचनात तो वाचत मनन करत होता, म्हणून त्याच्यातून देवाची इच्छा त्याला कळली आणि देवाच्या इच्छेप्रमाणे तो प्रार्थना करू लागला. आणि म्हणून दुसरी गोष्ट की देवाची इच्छा आपल्याला त्याच्या वचनातून कळते, त्यावेळेस देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करायला शिका. की माझ्या इच्छेप्रमाणे जरी नाही झालं तरी प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे हो, कारण तुझी इच्छा, तुझे प्लॅन, तुझ्या योजना माझ्या इच्छापेक्षा, माझ्या योजनापेक्षा कितीतरी पट चांगल्या आहेत. आणि म्हणून दुसरी गोष्ट ही की देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करायला शिका. तिसरी गोष्ट की प्रार्थनेत नियमित किंवा तत्पर असा. काही कारण आहे, काही प्रॉब्लेम आहे, काहीतरी देवाकडून पाहिजे म्हणून प्रार्थना करू नका. देवाच्या सानिध्यात राहा, त्याच्या वचनात राहा, त्याच्याशी बोला, त्याच्या सहवासात राहा. प्रार्थना हा जीवनाचे एक भाग, एक सवय करून घ्या. आणि चौथी गोष्ट दानिएलाकडून जी शिकतो ती ही की त्याने मनाच्या पूर्ण निश्चयाने, निर्धाराने, आग्रहाने प्रार्थना केली, दृढ निश्चयाने. आणि अशा रीतीने जेव्हा तुम्ही प्रार्थना करू लागा, अशा रीतीने प्रार्थना करायला शिका. आणि मग बघा कशा रीतीने परमेश्वर तुमच्या जीवनात हस्तक्षेप करतो आणि कार्य करू लागतो.
मग तुम्ही पहा की कशा रीतीने तुमचं प्रार्थनेचं जीवन हे बदलून जाईल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.